नमस्कार. डायबिटीज डायग्नोज झाल्यावरती डॉक्टर्स जनरली गोळ्या देतात आणि त्यासोबतच काय खायचं, काय नाही खायचं, पथ्य काय पाळायची या बाबतीत सविस्तर माहिती देतात. आणि हे जर फॉलो केलं तर आपल्या डायबिटीज जो आहे तो कंट्रोलमध्ये येईल. गोळ्या, औषधं हे बंद होण्याचीही शक्यता आहे, असं डॉक्टर आपल्याला समजावून सांगतात. बट मेजॉरिटी ऑफ डायबिटिक पेशंट्सचा ह्या गोळ्या ज्या आहेत त्या बंद होत नाहीत. किंबहुना हे जे डोसेज आहे ते वाढतच राहतं. असं का बरं होतं? कधी विचार केला आहे का? काहीतरी चुकत असेल, काहीतरी चुका होत असतील ज्यामुळे आपला डायबिटीज जो आहे तो कंट्रोलमध्ये येत नाहीये, गोळ्या औषधं बंद होत नाहीयेत. वेल आजच्या व्हिडिओमध्ये मी याबद्दलच बोलणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही चुका तुम्हाला सांगणार आहे जे डायबिटिक पेशंट्स नेहमी करतात. पहिला विचार डायबिटिक पेशंट्स असं करतात की डायबिटीज म्हणजे फक्त साखर बंद करणे, गोड पदार्थ बंद करणे, बाकी इतर सगळ्या गोष्टी मी खाऊ शकतो. वेल हा एक गैरसमज आहे. डायबिटीजमध्ये जसं साखर किंवा टेबल शुगर, पांढरी साखर जशी तुमची रक्तातली साखर वाढवते, ब्लड शुगर लेवल वाढवते, तसेच इतरही पदार्थ आहेत जे तुमची ब्लड शुगर लेवल अगदी पटकन वाढवतात. फॉर एक्झाम्पल मैद्याचे पदार्थ आले किंवा ज्युसेस आले किंवा तुम्ही बेकरी प्रॉडक्ट्स जे आहेत ते आले किंवा स्नॅक्स जे पिझ्झाज, पास्ताज जे आजकाल फास्ट फूड मिळतं, हे सगळे जे पदार्थ आहेत ते तुमची ब्लड शुगर लेवल अगदी पटकन वाढवतात. सो हा जो गैरसमज आहे की फक्त साखर बंद करावी लागते, इतर गोष्टी मी खाऊ शकतो, ते अगदीच चुकीचा आहे हा समज. आणि यामुळे काय होऊ शकतं, तुमच्या ब्लड शुगर लेवल जे आहे ते सतत हाय राहू शकतात. आणि जरी तुमच्या गोळ्या चालू असतील तरीही अप टू अ सर्टन एक्सटेंटच त्या गोळ्या तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल करू शकतील. पण तुम्ही जर सतत हे असे पदार्थ खात गेलात जे तुमची ब्लड शुगर अगदी वाढवणार आहेत तर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं आणि तुमची ब्लड शुगर ही कधीच मॅनेज होऊ शकत नाही. तुम्ही असा सल्ला देईन की तुम्ही याची माहिती काढून घ्या की कुठले पदार्थ तुम्ही अवॉइडच करायला हवेत, अगदी म्हणजे वर्जच करायला हवेत तुमच्या आहारातून. याच्याने काय होईल, गोळ्यांसोबतच तुमचा आहार पथ्य जर तुम्ही पाळलं तर त्याचा इफेक्ट चांगला येईल. या संदर्भातच आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे डायबिटीज डाएट प्लॅन नावाचा. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे की तुम्ही कुठले पदार्थ अगदीच टाळायला हवेत, कुठले पदार्थ तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हवेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोही व्हिडिओ जाऊन बघू शकता. दुसरी चूक जी डायबिटिक पेशंट्स करतात ते म्हणजे फक्त मेडिकेशनवरती डिपेंड राहतात, फक्त गोळ्यांवरती डिपेंड राहतात आणि आपली लाईफस्टाईल चेंज करत नाहीत. म्हणजे एक्सरसाइज करत नाहीत, ऍक्टिव्ह राहत नाहीत किंवा डाएटही फॉलो करत नाहीत. वेल काय होतं, ज्या गोळ्या दिलेल्या आहेत, मेडिसिन्स दिलेल्या आहेत, त्या तुमच्या जे ब्लड शुगर लेवल्स आहेत सध्याच्या त्या कंट्रोल करण्यामध्ये हेल्प करतील. पण तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज केली, व्यायाम केला, तर त्याच्याने इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते. म्हणजेच काय, इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. शरीरामध्ये जेवढं इन्सुलिन तयार होत आहे ते आपलं शरीर जे आहे ते अगदी योग्यरित्या वापरू शकतं जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केली तर. आणि त्यासोबतच जर तुम्ही शतपावली जरी केली, जेवणानंतर शतपावली केली, तरीही तुमच्या ब्लड शुगर लेवल्स जे आहेत ते मॅनेज होण्यामध्ये हेल्प मिळते. सो मेक शुअर की तुम्ही जरी गोळ्या घेत असाल, इट्स वेल अँड गुड, डॉक्टर्सनी गोळ्या दिलेल्या आहेत, वेल अँड गुड, बट त्यासोबतच रेग्युलर व्यायाम करा, तुमची लाईफस्टाईल चेंज करा आणि तुम्ही बघाल की हळूहळू तुमच्या ब्लड शुगर लेवल जे आहे ते कंट्रोलमध्ये येतील आणि कदाचित मेडिसिन्स पण बंद होतील. तिसरी चूक जे डायबिटिक पेशंट्स करतात ते म्हणजे रेग्युलर चेकअप न करून घेणे. बरेचदा जेव्हा मी पेशंट्सना विचारते की तुम्ही शेवटचं तुमचं ब्लड शुगर कधी चेक केली होती किंवा मेडिकल चेकअप कधी करून घेतलं होतं, तर ते सांगतात वर्षभरापूर्वी केलं होतं, काही आठवत नाही, 8-9 महिन्यापूर्वी केलं होतं. वेल, डायबिटिक पेशंट्सनी 3 महिन्यातून एकदा कमीत कमी ब्लड शुगर टेस्ट केली पाहिजे. मी म्हणत नाहीये की तुम्ही रोजच ग्लुकोमीटर घेऊन प्रत्येक जेवणानंतर तुमची ब्लड शुगर टेस्ट करा, नाही. 3 महिन्यातून एकदा कमीत कमी तुमच्या ब्लड शुगर जे आहेत ते तुम्ही चेक करायला हवं. 3 महिन्यातून एकदा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला हवं. बरेचदा सिनियर्स डॉक्टरकडे जाऊन फॉलोअप करण्याचा कंटाळा करतात. ते म्हणतात डॉक्टर सारखीच तीच गोळी देत आहेत, सारखं सारखं काय जायचं डॉक्टरकडे. वेल नाही, तुम्ही 3 महिन्यातून एकदा डॉक्टरकडे जाऊन चेकअप करायला हवं. याच्याने तुम्हाला कळून येईल की सध्या तुमच्या ब्लड शुगर लेवल्स कशा आहेत. सणवार म्हणा किंवा लग्नसराई म्हणा, यामध्ये पेशंट्सचं बरंच आउट ऑफ डाएट खाणं होतं, म्हणजे कधी गोड खाणं होतं, कधी काही स्नॅक्स वगैरे खाणं होतं आणि हे काही काळासाठी होतं. मग अशा वेळेस ब्लड शुगर लेवल्स वाढण्याचे चान्सेस खूप असतात. आपली ब्लड शुगर लेवल आता खूपच जास्त हाय झालेली आहे, याची लक्षणं जी आहेत ते बऱ्याच डायबिटिक पेशंट्सना कळून येत नाही. मग अशाने काय होऊ शकतं, डोळ्यावरती परिणाम होऊ शकतो, दृष्टीवरती किंवा किडनी इश्यूज होऊ शकतात. मी घाबरवत नाहीये, फिअर मॉंगरिंग करत नाहीये, बट हे रियालिटी आहे. डायबिटिक पेशंट्सना नेहमीच हा धोका असतो, दृष्टी म्हणजे आयसाईट चा प्रॉब्लेम होण्याचा किंवा किडनीचे प्रॉब्लेम्स होण्याचा किंवा तुमच्या जखमा ज्या आहेत त्या बऱ्या होत नाहीत लवकर. सो मेक शुअर की तुम्ही रेग्युलरली तुमच्या डॉक्टरकडे फॉलोअप घेत आहात, रेग्युलरली तुमची रक्तातली साखर जी आहे ती चेक करून बघत आहात आणि तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये घेत आहात.
चौथी चूक जी डायबेटिक पेशंट्स करतात ती म्हणजे तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. डायबिटीज म्हणजे काय, फक्त गोड पदार्थ खायचे नाहीत, साखरेचे पदार्थ खायचे नाहीत, बाकी इतर सगळे पदार्थ मी खाऊ शकतो असा समज असल्यामुळे डायबेटिक पेशंट्स जे आहेत ते फ्राईड आयटम्स म्हणजे तळलेले पदार्थ खूप खातात. म्हणजे जसं भजे आले किंवा वडा, समोसा, हे सगळे जे फ्राईड फूड्स आहेत ते बऱ्यापैकी डायबेटिक पेशंट्स खातात. तर त्यांचं म्हणणं असं असतं की मी गोड खात नाहीये तर मी हे स्नॅक्स खाऊ शकतो, फरसाण वगैरे. वेल, त्यावेळेला फरसाण किंवा हे जे फ्राईड आयटम्स आहेत ते तुमची ब्लड शुगर तेवढी वाढवणार नाहीयेत. बट होतं काय, अति प्रमाणात फ्राईड फूड्स, तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट पर्सेंटेज म्हणजे चरबी वाढण्याचं प्रमाण वाढतं आणि शक्यतो पोटाचा घेर तुमचा वाढतो. म्हणजेच काय, विजरल फॅट, पोटाची चरबी जी आहे ती वाढते. आणि जेवढी पोटाची चरबी वाढेल, जेवढं विजरल फॅट वाढेल, तर तुम्हाला हार्ट कंडिशन म्हणा, हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला म्हणतात, फॅटी लिव्हर, असे बरेचसे हेल्थ इश्यूज होण्याची शक्यता असते. सो डायबिटीज सोबत इतरही हेल्थ इश्यूज होतील जर तुम्ही तुमच्या फ्राईड फूडच्या कन्झम्पशनवरती म्हणजे तळलेल्या पदार्थांच्या खाण्यावरती जर कंट्रोल ठेवला नाही तर. सो मेक शुअर की तुम्ही फ्राईड फूड्स, हे तळलेले पदार्थ खात नाही आहात आणि तुमचं वजन जे आहे ते आटोक्यात ठेवत आहात. हा होता आजचा व्हिडिओ डायबिटीज मध्ये होणाऱ्या चुका सांगणारा. तुम्हाला हे डायबिटीजच्या टिप्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जण मी बघते व्हिडिओ बघत आहेत बट चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. सो डोंट डू दॅट, प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.